नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न एज्युकेशन उदगीर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण BCA ची जी प्रोसेस सुरू झाली आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपण जे रजिस्ट्रेशनची डेट, शेवटची डेट, त्याच्यानंतर त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील, त्यानंतर त्याची फीस काय असेल, त्याची संपूर्ण प्रोसेस कशी असेल, त्याचे किती राऊंड होतील, या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून त्याला परिपूर्ण त्या व्हिडिओची माहिती भेटेल किंवा त्या कोर्सची माहिती भेटेल. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. BCAच्या रजिस्ट्रेशनची डेट ही 31 ऑगस्ट ते शेवटची जी डेट आहे ती 6 सप्टेंबर 2024 आहे. तर या डेटमध्ये विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ऑनलाईन करायचं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटची गरज आहे त्यांनी पूर्णपणे क्लिअरली डॉक्युमेंट काढून घ्यायचे. तर त्यामध्ये जर कॅटेगरीचे विद्यार्थी असेल, जसे की SC असेल, ST असेल, OBC असेल, NT असेल, VJNT असेल, त्या सर्व विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर व्हॅलिडिटी हे कंपल्सरी असेल. तसेच जे विद्यार्थी SC-BCचे असतील त्यांना सुद्धा कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी लागेल. तर SC आणि STच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता नसते. तर बाकीचे जेवढे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता असते. तसेच 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, त्यानंतर नॅशनॅलिटी, त्याच्यानंतर 12वीची TC, तुमचं BCAचं स्कोर कार्ड, त्यानंतर हे बाकीचे डॉक्युमेंट जसं की आधार कार्ड आहे, मोबाईल नंबर आहे, जीमेल ID आहे, या सर्व डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन करताना असले पाहिजेत विद्यार्थ्यांकडे, जेणेकरून त्यांच्या ऍडमिशनमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तसेच हे सर्व डॉक्युमेंट हे ओरिजिनल लागतील. कुठलाही प्रकारचं झेरॉक्सचं डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही किंवा झेरॉक्सच्या डॉक्युमेंटवर तुमचं रजिस्ट्रेशन किंवा डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार नाही. तुमचं रजिस्ट्रेशन पूर्णपणे कॅन्सल होईल. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थी हे झेरॉक्सवर ऍडमिशन करतात, त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतंय. त्यानंतर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करताना कुठलीही फीस लागणार नाही. त्याच्यानंतर जी पुढची प्रक्रिया आहे ते वेळोवेळी आम्ही सांगू व्हिडिओच्या माध्यमातून. तसेच ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी आमची काउन्सिलिंगची जी फीस आहे ती 1,500 ठेवण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन होईल, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होईल, त्याच्यानंतर त्याचा कॅपराऊंड 1 असेल, कॅपराऊंड 2 असेल, कॅपराऊंड 3 असेल. कॅपराऊंड हे तुमचे 3 होतील. त्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपयांमध्ये संपूर्ण प्रक्रिया आमच्याकडून मिळेल. वेळोवेळी तुम्हाला SMS येतील. त्यानंतर तुम्हाला जे काही प्रवेश प्रक्रिया आहे त्या सर्व SMS द्वारे आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना कुठले कॉलेज टाकायचे, कसे टाकायचे, ही संपूर्ण जे काही असेल ते आम्ही गाईड पण करतो विद्यार्थ्यांना. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचे ते ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतीनं आम्हाला संपर्क करू शकतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन शक्य असेल ते शॉपवर येऊन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतील. जे विद्यार्थ्यांना बाहेर गावून व्हिडिओ बघत असतील त्यांना ऑनलाईन सुद्धा डॉक्युमेंट पाठवल्यानंतर आम्ही त्यांचं रजिस्ट्रेशन किंवा पुढची प्रोसेस करून देऊ. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ किंवा माहिती पाहिजे असेल तर ते आमच्या नंबरवर दिलेल्या कॉल करू शकतील. त्याच्यानंतर त्याची पूर्ण माहिती मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्यानंतर तुमच्यासारख्याच जे विद्यार्थी गावात असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना व्हिडिओ पूर्णपणे शेअर करा, जेणेकरून त्यांना ती माहिती मिळेल आणि त्यांचं जे काही डेट आहे त्या डेटच्या आत ते रजिस्ट्रेशन करतील, त्यांचं नुकसान होणार नाही. तर तसेच रजिस्ट्रेशनचे जे काही नवीन नवीन अपडेट असतील ते आम्ही आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आम्ही टाकत असतो. ज्या विद्यार्थ्यांना आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल ते खाली दिलेल्या लिंकमध्ये जाऊन जॉईन करू शकतात. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.